आज गौरीचा दुसरा दिवस आहे। आज पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे देवीला। तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही मस्तपैकी रांगोळीनी केली आहे मम्मानी आणि तुम्ही बघू शकता किती छान रांगोळी काढली आहे। रोज मम्मी काढतेच पण ह्या दिवसांची रांगोळी खूप स्पेशल असते आणि प्रसन्न वाटतं खूप। पुरणपोळीचा मस्त नैवेद्य करते मम्मा आता। भरपूर लागते। नैवेद्य काढून झालेला आहे। तर आज गौरीचा दुसरा दिवस आहे। तर पुरणपोळीचं जेवण केलंय मम्मानी। तर पुरणपोळी केली आहे, कटाची आमटी, डाळीचं वरण, परत ही फोडणीची डाळ मस्त असते खूप, बटाट्याची भाजी, भजी। तर आज मस्त नैवेद्य आहे। तर आता नैवेद्य दाखवून घेतोय। तूप आणि दूध भेटलं। पप्पा आता नैवेद्य दाखवतायत। तर अशा रीतीने नैवेद्य दाखवलेला आहे। ओम नैवेद्यम स्वाहा। तर दुपारी नैवेद्य झाल्यानंतर 3-4 वाजता हे मम्मीनी ववसा भरायला घेतलाय देवीचा। तर आज दुसऱ्या दिवशी ही प्रथा केली जाते। यामध्ये मम्मीनी आत्ता देवीचं खणा नारळाने ओटी भरली आहे आणि आत्ता देवीला जे भोपळीची पाने आहेत त्याच्यावर काकडी आणि सुपारी वगैरे फोडून ते देवीच्या समोर ठेवलं जातं, ववसा भरला जातो। ही आमच्याकडे प्रथा आहे। आज ज्या कोणी हळदी कुंकवाला येतील त्यांना हे ओटीमध्ये दिलं जातं, ज्याने की भरभराट व्हावी म्हणून। तर त्याच टायमिंगला माझी आत्याची मुलगी, ही माझ्या नंदेची मुलगी आहे, मोठ्या नंदेची 2 नंबरची मुलगी, आणि ती पण हळदी कुंकवासाठी डायरेक्ट ऑफिसवरूनच घरी आली आणि मग आम्ही दोघींनी मिळून गौरीचा ववसा भरला आणि ओटी पण भरली खणा नारळाने। त्यानंतर आम्ही सर्वांनी फुगड्या खेळल्या, झिम्मा खेळला, फेर धरला। तुम्हाला शेअर करणारच आहे पुढे मी, व्हिडिओ पूर्ण बघा। खूप छान व्हिडिओ झालेला आहे। ज्या काही आमच्या गावाकडे प्रथा असतात त्या मी पूर्ण करत असते सगळ्या इथं रीतिरिवाजाप्रमाणे। आमच्या सासूबाई होत्या तोवर काही अडचण वाटली नाही, पण यंदा कसं सासूबाई नसल्यामुळे जरा ती खंतच होती आम्हाला। गेल्या वर्षी आम्ही असंच आपलं हे केलेलं होतं, जावयांकडून गणपती बाप्पा बसवले ते, मुलीकडून गौराई बसवली होती आणि आपले फक्त पद्धत म्हणून, रीतरिवाज म्हणून आपलं ते केला होता गेल्या वर्षी गणपती गौरीचा सण। यावर्षी मी सगळं केलं पण खूप आठवण येत होती सासूबाईंची मला। हे ववसा भरताना त्या सांगत बसायच्या ना, असं कर तसं कर, सगळं म्हणजे सगळं आपल्या लक्षात असतं पण शेवटी मोठं माणूस घरात असलं की ते सांगतातच आणि आपण पण विचारावं। तर या पद्धतीने आम्ही ववसा भरून घेतला। भाची आहे माझी ही, आणि नंतर आम्ही खूप झिम्मा फुगडी मस्त खेळलो, आनंद व्यक्त केला, तिला खेळवली। आणि आज रात्री गौराई जात असते सासरी, तर कान उघडणीचा कार्यक्रम असतो, म्हणजे गाणी कान उघडतात परातीवर राख आणि उलथण्यानी वाजवून, असं त्याला भानुसा म्हणतात। तर कोण गावाला आमच्या इकडे पातेल्यामध्ये पाणी घेऊन, मोठ्या पातेल्यामध्ये तो आवाज काढतात, पण परातीवर सुद्धा माहेरी परातीवर राख घेऊन वाजवत असतात। तसं आम्ही करणार आहोत पुढे, तर ते पण बघून घ्या। पाऊस पडेल गंगा भरेल इंबी भादव्यात ग, इंबी भादव्यात ग। पाऊस पडेल गंगा भरेल इंबी भादव्यात ग, इंबी भादव्यात ग। इथून घे दरवाजातून तालुक्यात जाईन मी तालुक्यात ग। गंगा गौरी कधी येशील ग, कधी येशील ग। गंगा गौरी कधी येशील ग, कधी येशील ग।
भादवात ग इन मी भादवात ग कारलीच्या फुलावैना जाईन मी तालुक्यात ग जाईन मी तालुक्यात ग कारवीच्या फुलावानी जाईन मी भादवात ग जाईन मागली तुळस किती ग पानानी फुलली किती ग पानानी फुलली पाती ग पानानी फुलली पाती ग पानानी फुलली जोडव्याच्या भारोभार आमची गौराई लवली गौराई लवली जोडव्याच्या भारोभार आमची गौराई लवली गौराई लवली झिंबा खेळतो झिंबा रे झिंब पंचमी आली धाऊ साजनी बाय ग पंचमी आली धाऊ साजनी बाय ग पंचमीचा करते दिंड पंचमीचा करते दिंड पंचमीचा करते दिंड पंचमीचा करते दिंड दिंडाची करते न्यारी दिंडाची करते न्यारी दिंडाची करते न्यारी दिंडाची करते न्यारी गणपतीची सारी साजनी बाय ग आली गणपतीची सारी साजनी बाय ग आली गणपतीची स्वारी साजनी बाय ग आली गणपतीला करते लाडू गौराईला मुराळी लाडू साजनी बाय ग गौराईला मुराळी लाडू साजनी बाय ग गौराईला मुराळी धाडू साजनी बाय ग गौराईला मुराळी धाडू साजनी बाय ग गौराईची शिजवते डाळ 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 आली घटाची माळ साजनी बाय ग 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 घटाची मोडते वाटी घटाची मोडते वाटी घटाची मोडते वाटी घटाची मोडते वाटी घटाची मोडते वाटीला कारल वेल कुपी गेला कडू कारल कारल वेल कुपी गेला कडू कारल कारल वेल कुपी गेला कडू कारल कारल वेल कुपी गेला आमची विठलाई विठलाई पार दिला गेली 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 पारत खेळताना खेळताना जा की खेळ जा. तळी तो पारत खेळताना खेळताना गुलाल उधळीतो पारत खेळताना खेळताना जा ना, जा. ये गौरा येतच होती ये ये गौरा येतच होती आंब्याच्या पाणी गुंतली होती आंब्याच्या पाणी गुंतली होती आंब्याच्या आंबे तोडीत होती आंब्याचे आंबे तोडीत होती सयांच्या वट्या भरीत होती सयांच्या वट्या भरीत होती सयांना मार्ग दावीत होती सयांना मार्ग दावीत होती ये गौरा येतच होती ये झाडा गवैना माडा गवैना गावावर उतरली झाडाग महिना गवर उतरली सासू शोधती गल्ली बोळानी गौराई कुठं गेली गौराई कुठं गेली सासूंदी गली पळाने गौराई कुठं गेली गौराई कुठं गेली होती बापाची लेक लाडकी माहेराला नेली माहेराला नेली होती लोखंड हे लोखंड इथला खालचा कोणता लोखंड नीट बस व्हिडिओ काढते नीट बस मांडी हाय म्हणा सगळ्यांनी हाय म्हणा काय करतेस मम्मा? कान उघडायचे आता देवीचे. आपल्या YouTube फॅमिलीला सांग की आपण काय करतोय ते. देवीचे कान उघडायचं चालू
देवीचे कान का उघडतात, काय असतं काय आता ते माहिती नाहीये मला, पण आज पुरणपोळीचा नैवेद्य झाला दुपारी की आज रात्री देवी जात असते आपली तिच्या सासरी, तर ती रात्री जाते मध्यरात्री. तर गावाला कसं 12 वाजता तिचे कान उघडतात, पण आता इथं कसं 11 पर्यंत उघडून 11 वाजलेत आता. हो 11:15 झालेत, त्यामुळे ते आपण करून घेऊया. तोपर्यंत 12 वाजतच असतात सगळी प्रोसेस करण्यात. तर तिने मम्मीनी कान मागे करून कान उघडे केले देवीचे. परातीवर राख टाकतात चुलीतली आणि मग ह्यानी ते भानुसा असं काहीतरी म्हणतात त्याला, ते वाजवतात. पण मम्मी पातेल्यावर पण असतं का? पातेल्यामध्ये पण पातेल्यात पाणी, त्यात ते कडव्याची एक काठी लावून ती वाजवतात, ते पण छान आवाज येतो. ते मी मोरगीरला बघितलेलं आहे. किती उशिरापर्यंत असतं. त्यात पुरुष पण असतात, बायकाच नाही मम्मी, पुरुष सुद्धा असतात. चला सुरू करूया आता. मम्मी गाणं म्हणत म्हणत हे सुरू करेल. जाड नाही ना रांगोळी, नाही हे सुद्धा आवाजच झाला रे एक प्रकारे. वाटकी हारळी बाई पाण्यानं, तुंबली बाई पाण्यानं, तुंबली ती वाटकी हारळी बाई पाण्यानं, तुंबली बाई पाण्यानं, तुंबली. वाटकी हारळी बाई पाण्यानं, तुंबली बाई पाण्यानं, तुंबली. वाटकी हारळी बाई पाण्यानं, तुंबली बाई पाण्यानं, तुंबली. गौरा येत चौथी, ये ये गौरा येत चौथी, ये ये गौरा येत चौथी, ये ये गौरा येत चौथी. नारळी बनी गुंतली होती, नारळी बनी गुंतली होती, नारळी बनी गुंतली होती, नारळी बनी गुंतली होती. नारळीचे नारळ तोडीत होती, नारळीचे नारळ तोडत होती, सयांच्या ओट्या भरीत होती, सयांच्या ओट्या भरीत होती, सयांना मार्ग दावीत होती, सयांना मार्ग दावीत होती. ये ये गौरा येतच होती, ये ये गौरा येतच होती, आंब्याच्या पाणी गुंतली होती, आंब्याच्या पाणी गुंतली होती, आंब्याचे आंबे तोडीत होती, आंब्याचे आंबे तोडीत होती, सयांच्या ओट्या भरीत होती, सयांच्या ओट्या भरीत होती, सयांना मार्ग दावीत होती, सयांना मार्ग दावीत होती. त्यांना मागली तरस, किती गपणारी फुलली, काची गपणारी फुलली, जोडव्याच्या घरोबाची गौराई फुलली, अग्नी तापत दूध, गंगोबाई साई. थांब. हा आई माते लवकर ये, पुढच्या वर्षी आनंद. कसं तरी वाटतंय ना मम्मा आता. काय करायचं आता. धर. म्हणा. गावाला कशा भरपूर असतात बायका कान उघडायला सुद्धा, पण आता इथं शहरात काय करणार, सगळे लोक झोपले आजूबाजूचे बायका. दुपारी मगाशी खेळले आपण, फुगड्या झिम्मा सगळं शेअर केलंच आपण. आता कान उघडणीचं पण कसा झाला कार्यक्रम नक्की कमेंट मध्ये सांगा. आमची गौराई आता निरोप घेणार आहे आमचा. तर पुढच्या वर्षी अशीच लवकर ये, वाट बघत राहते. आणि जी काय माझ्याकडून चुकी झाली असेल तर माफ कर, आणि माझ्याकडून
भोळी भाबडी सेवा झालेली ती पण मान्य कर आणि चांगला छान आशीर्वाद दे, आरोग्य चांगलं दे माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना, मुलींना सुखी ठेव, त्यांचं आजूबाजूची शेजारपाजारची सासू माहेरची माणसं सगळी सुखी ठेव, निरोगी ठेव, कसलाही आजार पण कुणाला येऊ देऊ नको आणि सगळ्यांना समाधानी ठेव, आनंदी ठेव, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. तर निरोप घेते. मम्मी दमली. पहिली मम्मीचा स्टॅमिना खूप होता पण आता तरी पण करते सर. आता 50 येईल मला, आता 50 चालू ना वाटणार नाही पण आता चालू आहे मला 49 चालू आहे. नोव्हेंबरला हे होईल 50वा लागत. तर चला मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. इथेच तुमचा मी निरोप घेते आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.